गेली 20 वर्ष सातत्यानं मी नगरसेविका असताना तसेच सामाजिक कार्य करत असताना या सांगलीमध्ये अद्यावत मच्छी मार्केट उभं राहावं यासाठी मी पाठपुरावा करत होते। ज्यावेळेला मी नगरसेविका होते त्यावेळेला या प्रश्नावर विशेष आवाज उठून युती शासनाचे आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पाठपुरावा करून हे मच्छी मार्केट आम्ही मंजूर करून घेतलेलं आहे। आमचे आमदार सुधीरदादा गाडगीळ तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखरजी इनामदार आणि त्याचप्रमाणे त्या तत्कालीन सभापती धीरज सूर्यवंशी यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नातून हा प्रस्ताव वर गेला। त्यानंतर ह्याला मंजुरी मिळाली। तर विशेष करून सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मी स्वतः पाठपुरावा केला होता आणि त्यामुळे जवळपास 8 कोटीचा निधी या सांगलीतील मच्छी मार्केटला मिळणार आहे। आज आपण बघितलं तर तिथं विक्री करणारे जे मत्स्य व्यावसायिक आहेत त्याचप्रमाणे मटण व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी तसेच ग्राहकांसाठी एक अद्यावत असं फिश मार्केट सांगलीमध्ये येत्या काळामध्ये उभं राहणार आहे। केंद्र शासनाच्या मत्स्य संपदा विभागाच्या वतीनं म्हणजे पंतप्रधान मत्स्य संपदा विभागाकडून जवळपास 8 कोटीचा निधी त्यासाठी मिळालेला आहे। विशेष करून सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या पाठपुराव्यामुळं हे मंजूर झालेलं आहे आणि हे करत असताना त्याचं भूमिपूजन शुक्रवार दिनांक 10 रोजी होते। आपल्या महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री नितेशजी राणे हे सांगलीच्या दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे। आजच सकाळी आम्ही आयुक्त शुभम गुप्ता सर आणि इतर सर्व अधिकाऱ्यांनी आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली। सर्व विक्रेताधारकांशी चर्चा देखील केली आणि त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था देखील करून समोरच्या बाजूला करण्यात आलेली आहे। जवळपास 1 वर्षाचा कालावधी ह्याच्यामध्ये लागेल आणि 1 वर्षामध्ये एक अत्याधुनिक पद्धतीचं अत्यंत सोयीनं युक्त असं फिश मार्केट सांगलीकरांसाठी उपलब्ध होईल। माझं नाव इकलास बारगी। फिश मार्केटमध्ये आमचे फिशचे व्यवसाय आहेत। हे जवळजवळ 70 वर्षापूर्वीचं महानगरपालिकेचं जुनं मार्केट आहे। ते केंद्र शासनाने महापालिकेला 8 कोटीचा निधी देऊन नवीन अद्यावत फिश मार्केट बांधण्याची तयारी चालू केलेली आहे व आज संध्याकाळपासून आमचं स्थलांतर बाहेरच्या बाजूला होणार आहे। तर भविष्यात हे आधुनिक फिश मार्केट इथं उभं राहील। किती गाळे होणार, कसे होणार आहेत? 81 गाळे यात होणार आहेत। मटन फिश चिकन माझं तात्पुरतं कुठे स्थलांतर केले तुमचं? बाहेरच्या बाजूला जे पटांगण आहे त्या पटांगणात सगळी लाईट पाण्याची सुविधा महापालिका करून देणार आहे व शेड उभारून देणार आहे। ओके, तिथं संध्याकाळपासून आमचं स्थलांतर चालू आहे। 10 तारखेला हे भूमिपूजन आहे। हां, 10 तारखेला भूमिपूजन आहे। त्यासाठी राज्याचे मंत्री नितेश राणे इथे सांगलीला येणार आहेत व महापालिकेचे आयुक्त, खासदार आणि आमदार हे उपस्थित असणार आहेत।